आज आपल्या रंब्याचा मेकअप करू म्हणलं, मस्त चांगला एक प्रोडक्ट भेटला होता. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी. आज मी आलो होतो सिद्धिविनायक गणेश मंदिरात आपल्या बजाजनगर मधलं. आपल्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. बजाजनगरचं नाव ऐकलं तर आठवतं गर्दी आणि लईच ट्रॅफिक. पण ट्रॅफिक आणि गर्दीच्या परे इकडं एकदम मस्त असं काय म्हणतात जंगल टाईपच झालेलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता भाई. इकडं आल्यावर मस्त मंदिराच्या मागे यायचं, थोडं मस्त शांती वाटते. Many unbearable hours later. आणि आज आपण आपल्या रंबेसाठी एक जादुई प्रोडक्ट म्हणता येईल त्याला मागवलं होतं पॉलिशिंग साठी. मेकअप म्हणता येईल, पॉलिशिंग नाही म्हणत. आपली रंबा ती बेसिकली हा स्पंज होता, त्याच्यामध्ये थोडं लिक्विड होतं पॉलिशिंगचं. प्रमोशन नाही राव, तुम्ही काय गरीबाची मजा घेता. बरं आपण मेकअप सुरू करू. हा होता प्रोडक्ट. बेसिकली हे स्पंज होतं, त्याला पॉलिशिंगचं लिक्विड लावलेलं होतं आणि याच्याने आपण रंबा पॉलिश करतोय आपली. त्याच्यानंतर म्हणलं आपल्या बाळाच्या हेडलाईटला पण मारून बघू. रंबा एकदम मस्त दिसत होती बाई, मस्त पॉलिश झाले होते. पण बरं जास्त दाखवलं तर म्हणशान प्रोडक्टचा रिव्ह्यू करायला. बरं बाय द वे, आपण आज परत आलो होतो आपल्या जागृत हनुमान मंदिरात. मारुतीरायचे दर्शन तर आहेच, पण एक गोष्ट दाखवतोय दल्ली तुम्हाला. हे आपलं मंदिर आहे आणि याच्या एक्झॅक्ट माग हे अन्नपूर्णेश्वरी अन्नप्रसादालय आहे. तुम्ही म्हणशान बरं मग इथे फक्त तुम्हाला 30 रुपयामध्ये जेवण भेटतं, एक भाजी पोळी वरण भात. लाईन बघून तुम्हाला कळालंच असन, मोस्टली द बॅचलर्स आणि विद्यार्थीच येतात. आणि मी नंतर जेवण झाल्यावर चक्कर मारत होतो तर मला हे दिसलं भाई. एवढं चालू वाचायचं का बाय.